श्री स्वामी समर्थ. उद्या 17 एप्रिल चैत्र अमावस्या. काही केलं नाही तरी चालेल, पण या दिवशी या झाडाला स्पर्श नक्की करा. शत्रू लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. पतीची मुलांची प्रगती होईल. नमस्कार माझ्या माता भगिनींनो आणि माझ्या लाडक्या भावांनो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला अशा एका वळणावर नेऊन उभा करणार आहे ज्याचा विचार कदाचित तुम्ही स्वप्नातही केला नसेल. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या शेजारचा माणूस कमी कष्ट करूनही श्रीमंत होतोय आणि तुम्ही रक्ताचं पाणी करूनही अजून तिथेच आहात का? तुमच्या मुलांच्या प्रगतीला कोणाची तरी नजर लागते का? विनाकारण शत्रू तुमच्या पाठीमागे लागतात. तुमची प्रगती कोणा एका शक्तीने बांधून ठेवलेली आहे असं तुम्हाला वाटतंय का? जर उत्तर हो असेल तर आजची रात्र तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. आज 17 एप्रिल चैत्र अमावस्या. ही अमावस्या साधी अमावस्या नाही, तर ही महापरिवर्तनाची रात्र आहे. आज निसर्गातील अशा काही गुप्त शक्ती सक्रिय होतात ज्या फक्त एका झाडाच्या स्पर्शाने तुमचं नशीब बदलू शकतात. आज मी तुम्हाला अशा एका चमत्कारिक वृक्षाबद्दल सांगणार आहे ज्याला स्पर्श केल्याने तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य जळून खाक होईल आणि तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्या दारात लोटांगण घालेल. हो, मला माहीत आहे तुम्हाला हे अशक्य वाटतंय, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटच्या 5 मिनिटात मी अशी एक गुप्त कृती सांगणार आहे जी केल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर होईल आणि शत्रूचा नानाट होईल. पुढे जाण्यापूर्वी आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. ज्यांनी हे नाव लिहिलंय त्यांच्या आयुष्यात आजपासून सकारात्मक बदल सुरू होईल. व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच गुप्त गोष्टी मी खास तुमच्यासाठी घेऊन येते. माझ्या माता भगिनींनो, नीट ऐका. चैत्र महिना म्हणजे केवळ कॅलेंडरमधला एक महिना नाही, तर हा सृष्टीच्या नवचैतन्याचा काळ आहे. सुकलेल्या झाडांना पालवी फुटते, निसर्ग काट टाकतो, पण याच चैत्र महिन्याची ही जी अमावस्या आहे ना, ती तांत्रिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक नवचैतन्याची ऊर्जा घेऊन येते. शास्त्र सांगतं की आजच्या या रात्री आकाश मंडळात ग्रहांची अशी काही अद्भुत युती होते जी पृथ्वीवरील नकारात्मकता स्वतःकडे खेचून घेण्यास सक्षम असते. तुमच्या घरातील दारिद्र्यता, कटकटी आणि शत्रूंची वाईट नजर खेचून घेण्याची रात्र आहे. तुम्ही म्हणाल, ताई आम्ही वर्षानुवर्ष उपवास करतोय, मोठ्या मंदिरात जातोय, तरीही पदरी निराशाच का? तर याचं उत्तर या गुपित गोष्टीत दडलं आहे. तुम्ही देवाची भक्ती केली, पण ज्या निसर्गात देव बसतो त्या निसर्गाच्या ऊर्जेचा वापर करायला तुम्ही विसरला. आज मी ज्या विशिष्ट झाडाबद्दल बोलत आहे ते झाड म्हणजे केवळ लाकूड नाही आणि पान नाही, तर ते साक्षात परब्रह्माचा अंश आहे. आपल्या शास्त्रात या वृक्षाचं वर्णन करताना म्हटलंय, मूले ब्रह्मा, त्वचे विष्णू, शाखा या च महेश्वर. म्हणजेच या झाडाच्या मुळामध्ये सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव वास करतात. त्यांच्या खोडामध्ये आणि सालामध्ये स्वतः भगवान विष्णू समावलेले आहेत आणि फांद्यांच्या वरच्या फांद्यांमध्ये, पानांमध्ये देवादिदेव महादेवांचं वास्तव्य आहे. विचार करा, ज्या झाडाला साक्षात त्रिदेव एकत्र आहेत त्या झाडाची शक्ती किती अफाट असेल. सामान्य दिवशी या झाडाची शक्ती सात्विक असते, पण या चैत्र अमावस्येच्या रात्री या झाडाचा प्रभाव तब्बल 1000 पटीने वाढतो. जणू काही हे झाड आजच्या रात्री एक चुंबक बनते, असं चुंबक जे तुमच्या आयुष्यातील सर्व इडापिडा खेचून घेतं आणि त्या बदल्यात तुम्हाला सुख समृद्धीचं वरदान देतं. जर आजच्या रात्री तुम्ही या झाडाला फक्त एकदा स्पर्श केलात तर तुमच्या शरीरातील नकारात्मक लहरी हे झाड शोषून घेईल. ज्याप्रमाणे बॅटरी चार्ज केली की
चार्ज पुन्हा प्रकाश देऊ लागते. तसंच या झाडाला स्पर्श करताच तुमचं नशीब पुन्हा एकदा उजळायला सुरुवात होईल. पण या झाडाला स्पर्श करण्याची एक विशिष्ट वेळ आहे आणि एक विशिष्ट पद्धत आहे. जर ती चुकली तर या शक्तीचा लाभ मिळणार नाही. ती पद्धत काय आहे, ते झाड नेमकं कोणतं आहे, हे मी तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात सांगणार आहे. तोपर्यंत तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका. माझ्या लाडक्या माता भगिनींनो, रोज मला शेकडो मेसेज आणि फोन येतात. प्रत्येक बहिणीचं एकच रडगाणं असतं, ताई आमचं काय चुकतंय. माझे पती रात्रंदिवस कष्ट करतात पण त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. पदरी फक्त निराशा येते. मुलांनी अभ्यासाचं पुस्तक हातात घेतलं की त्यांना झोप येते किंवा त्यांचं डोकं दुखायला लागतं. घरात एवढी कटकट असते की साध्या साध्या गोष्टींवरून महायुद्ध होतं. तुम्हाला वाटतं का हे सगळं सहज होतंय? नाही. नीट विचार करा. कधी कधी आपल्याला वाटतं की आपलं नशीबच खराब आहे, पण तसं नसतं. ही असते नजरबाधा किंवा तुमच्या पूर्वजांचा म्हणजेच पितृदोष. जेव्हा तुमच्या घराची प्रगती होते तेव्हा जगाच्या डोळ्यात ते खुपायला लागतं. शत्रू म्हणजे फक्त तलवारी घेऊन लढणारे लोक नसतात. शत्रू आपल्या आजूबाजूलाच असतात. कधी कधी आपल्याच जवळचे लोक जे आपल्यासोबत हसून बोलतात तेच आपल्या सुखावर जळत असतात. त्यांची ती कुदृष्टी किंवा काळी नजर जेव्हा तुमच्या घराला लागते तेव्हा चालू असलेलं काम सुद्धा बंद पडतंय. तुमची प्रगती जणू कोणीतरी खिळ्याने ठोकून बंद करून टाकली आहे असं तुम्हाला वाटतंय. पण आज या 17 एप्रिलच्या चैत्र अमावस्येला या सर्व समस्यांचा अंत होणार आहे. आज मी तुम्हाला ज्या झाडाबद्दल सांगणार आहे ते झाड म्हणजे एक नकारात्मकता खेचून घेणारं यंत्र आहे. जेव्हा तुम्ही श्रद्धेने या झाडापाशी जाता आणि त्याला स्पर्श करता तेव्हा तुमच्या शरीरातील ती जड झालेली ऊर्जा, ती नजरबाधा आणि तुमच्या शत्रूने तुमच्यावर केलेली कोणतीही वाईट बाधा, ती सगळी या झाडाच्या माध्यमातून थेट जमिनीच्या खोलवर मातीत गाडली जाईल. आणि विश्वास ठेवा, जो शत्रू आज तुमच्या नावाने खडे फोडतोय, ज्याला वाटतंय की तुम्ही कधीही वर येऊ नये, तो शत्रू येत्या 24 तासात तुमच्यासमोर नतमस्तक होईल. तुमच्या मनातील तुमच्याबद्दलची कटुता संपून जाईल आणि तो स्वतःहून तुमच्याशी बोलायला येईल. हे माझं तुम्हाला वचन आहे. तुमच्या पतीच्या कामातले अडथळे एखाद्या बर्फासारखे वितळून जातील आणि तुमच्या मुलांच्या डोळ्यावरचा तो आळसाचा पडदा कायमचा दूर होईल. पण हे सगळं साध्य करण्यासाठी तुम्हाला त्या झाडापाशी जाताना काही चुका टाळायच्या आहेत. त्या कोणत्या, त्या आता आपण पाहूया. आता ज्या क्षणी तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ती वेळ आली आहे. त्या परम रहस्याचा खुलासा करण्याची वेळ. तुमच्या मनात 100 विचार येत असतील. कोणाला वाटत असेल ते पिंपळाचं झाड असेल, कारण पिंपळावर देवाचा वास असतो. कोणाला वाटतं ते वडाचं झाड असेल, पण नाही. आजच्या या 17 एप्रिलच्या चैत्र अमावस्येला ज्या झाडाची ऊर्जा शिखरावर असते ते झाड म्हणजे लाल कण्हेराचं झाड किंवा शमीचं झाड. हो, नीट ऐका. लाल कण्हेराचं झाड. या झाडात साक्षात मंगल आणि सूर्यदेवाची शक्ती असते जी तुमच्या शत्रूचा नाश करते. आणि शमीचं झाड जे साक्षात शनिदेवाचं आणि माता दुर्गेचं लाडकं झाड असतं, जे तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य मुळासकट उपटून फेकून देण्याची ताकद ठेवते. जर तुमच्या आजूबाजूला ही झाडं नसतील तर घाबरू नका. तुम्ही बेल किंवा औदुंबराच्या झाडापाशीही हा उपाय तितक्याच श्रद्धेने करू शकता. आता कृती कशी करायची, एकही शब्द विसरू नका, कारण
ही तुमची आयुष्याची टर्निंग पॉईंट ठरणार आहे. पवित्र वेळ सांगते, ऐका. हा उपाय करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर जेव्हा संधी प्रकाश असतो तिथून ते रात्री 12 वाजेपर्यंत. या काळात निसर्गाची कवाडे उघडी असतात. सिद्ध साहित्य सांगते, ऐका. जाताना सोबत काय न्यायचं? एक तांब्याचा तांब्या घ्या. त्यात शुद्ध पाणी भरा. त्या पाण्यात चिमूटभर काळे तीळ टाका जे नकारात्मकता शोषतात. थोडं गूळ टाका जे तुमच्या भाग्यात गोडवा आणतील. आणि एक लाल फूल जे विजयाचं प्रतीक आहे अर्पण करण्यासाठी सोबत ठेवा. मौन आणि श्रद्धा. घराबाहेर पडल्यापासून झाडापाशी पोहोचेपर्यंत कोणाशीही एकही शब्द बोलू नका. मग ते तुमचा नवरा असो वा मुलगा. हे मौन व्रत तुमची आंतरिक ऊर्जा वाढवतं. मनातल्या मनात फक्त आपल्या कुलदेवतेचे आणि आपल्या गुरूंचे स्मरण करा. झाडापाशी पोचल्यावर शांतपणे ते पाणी मुळाशी अर्पण करा. तो चमत्कारिक स्पर्श सांगते, ऐका. आता दोन्ही हात झाडाच्या खोडाला घट्ट टेकवा. जणू काही तुम्ही तुमच्या आईला मिठी मारत आहात. डोळे घट्ट मिटून घ्या. आता कल्पना करा की तुमच्या शरीरातून एक काळा धूर बाहेर निघतोय. यात तुमची गरिबी आहे, तुमच्या पतीच्या नोकरीतील अडथळे आहेत, तुमच्या मुलांवरील नजर आहे आणि तुमच्या शत्रूंची सर्व वाईट शक्ती आहे. हे सगळं त्या झाडाच्या माध्यमातून पृथ्वीच्या पोटात कायमचं गाडलं जायचं असा विचार करा. विजयाचा मंत्र सांगते, ऐका. स्पर्श करत असताना मनातल्या मनात किंवा अगदी हळू आवाजात फक्त 3 वेळा म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र म्हणजे ब्रह्मांड अनलॉक करण्याची गुरुकिल्ली आहे. हा स्पर्श म्हणजे केवळ हाताचा स्पर्श नाही तर तुमच्या आत्म्याचं निसर्गाशी होणारं मिलन आहे. या क्षणी तुम्हाला अंतर्मनातून निघालेली कितीही कठीण इच्छा असो ती थेट विश्वाच्या शक्तीपर्यंत पोचतेच आणि तिचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, गरिबी ही शाप नाही, पण ती घालवण्यासाठी प्रयत्न न करणं हा गुन्हा आहे. आजची ही रात्र तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. फक्त विश्वासाने हे करा. तुमची कितीही कठीण इच्छा असो पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, ही माहिती मी खूप अभ्यासानंतर तुमच्यासमोर आणली आहे. याचा लाभ सर्वांना व्हावा हीच स्वामी चरणी प्रार्थना पुन्हा एकदा आठवण करून देते. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तुमची इच्छा काय आहे ते सुद्धा लिहा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. हा व्हिडिओ तुमच्या किमान 5 ग्रुपवर शेअर करा जेणेकरून इतरांचेही भले होईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण उद्या मी अजून एक गुप्त उपाय घेऊन येणार आहे. तुमच्या आजचा दिवस आणि येणारा काळ सुख समृद्धीचा जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.